विरोधकांना ठेचून काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा सनसनीत इशारा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिलाय। आपण कधीही शेतकऱ्यांचे शोषण केले नाही। विरोधक ढोंगी असून शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचे भासवतात। गेल्या 40 वर्षांमध्ये सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे। त्यांना जर खरा शेतकऱ्यांचा कळवळा असता तर त्यांनी किमान 2-3 उपबाजार समित्या केल्या असत्या। ही बाजार समिती आपल्याकडेच राहावी असे त्यांना वाटते, पण ही बाजार समिती काही कुणाची मालकी नाही, ती शेतकऱ्यांची आहे। शेतकऱ्यांचे शोषण करणाऱ्यांना ठेचल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी हत्तूर येथे केले। माझ्याकडनं हॉस्पिटल काढून घेतलं, माझ्या जवळच्या माझ्या सहकारी मित्राला हे औलादीनं दाब दिला, त्या सुभाष देशमुख बरोबर जायचं नाही। शेवटी व्यापारी माझ्यावर जे होते ते थोडेसे व्यापारी माणूस जरा दबक्या वाजत असतो, नको विकू। मी म्हटलं विकून टाक। विकल्यानंतर कुणी घेतलं आणि राष्ट्रपती उद्घाटनाला सामान्य माणसाच्या राष्ट्रपती येत असतो का? 2 महिन्यामध्ये राष्ट्रपती उद्घाटनाला आले, उद्घाटन झालं। ही औलाद सुडाचं राजकारण करण्याची ही औलाद आहे, माझी औलाद ते नाही मित्रांनो। मी एकच करतोय, या शेतकऱ्याचं शोषण जर करत असेल कोण त्याचा। या प्रसंगी पाशा पटेल बोलताना म्हणाले की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळतोय, म्हणजेच लोकशाहीच्या शुद्धीकरणास सुरुवात झाल्याचे त्यांनी सांगितले। आता बाजार समितीची सत्ता पुन्हा घशात घालण्यासाठी साऱ्या बोक्यांची महाआघाडी झाल्याचे त्यांनी सांगितले। आता मतदान सोसायटीच आहे, सोसायटी ग्रामपंचायत पहिले जे होतं ते सगळे मिळून आता सुभाष बापूंनी एक गठ्ठा करून टाकलाय। तुमचं प्रमोशन झालंय आणि देशामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्राच्या सहकार मंत्र्यांनी चमत्कार केला की मार्केट कमिटीमध्ये मतदान बोक्याचं नाही, बोक्याचं मतदान बंद। आता जन घाम गाळते, ज्याचं माल विकते, विकणाऱ्याचं मतदान पहिल्यांदा यांनी आणून दिलं। भाजपा जिल्हाध्यक्ष शहाजी पवार बोलताना म्हणाले की विरोधकांना जर खराच शेतकऱ्यांचा कळवळा असता तर बाजार समिती घोटाळ्याची रक्कम आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्याची रक्कम भरल्यास आपण ही निवडणूक बिनविरोध करू। आम्हाला शेतकऱ्यांचे हित साधायचे आहे, आम्हाला सत्ता भोगायची नसल्याचे त्यांनी सांगितले। 50,000 द्यायची त्यांची परिस्थिती आहे, कारण इकडून तिकडून वरवरून हा पैसा खाल्लेला आहे। त्यांच्याकडे पैशाला कमी नाही, परंतु माणसं मात्र आता त्यांच्या मागे नाहीत। माणसं ही सगळी शेतकरी एका जातीने एका बाजूला आलेला आहे, कारण शेतकऱ्याला कुठला जात धर्म नसतो। त्यानं पिकवलेल्या मालाला त्याला भाव मिळाला पाहिजे, मार्केट कमिटीमध्ये त्याला सन्मान मिळाला पाहिजे। याच्यासाठी बाजार समिती आपल्याला हवी आहे। आम्हाला कुणाला त्या ठिकाणी संचालक पण व्हायचं नाही, सभापती पण व्हायचं नाहीये, परंतु आम्हाला मात्र शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी आपल्याला माणसं पाठवायची आहेत। पाठवणार का नाही तुम्हाला मी आवाहन करतो। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्री सिद्धरामेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती परिवर्तन पॅनलचा शुभारंभ हत्तूर येथे राज्याचे सहकार, वस्त्रोद्योग आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, महापौर शोभा बनशेट्टी, भाजपा जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, पॅनल प्रमुख शिवशरण पाटील, पंचायत समिती सभापती ताराबाई पाटील, उत्तर पंचायत समितीच्या उपसभापती रजनी भडकुंबे, जिल्हा परिषदेचे सदस्य अण्णाराव बाराचारे, जिल्हा परिषद सदस्या प्रभावती पाटील, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष काशीनाथ कदम, दक्षिण तालुका अध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, आप्पासाहेब पाटील, डॉक्टर चनगोंडा हविनाळे आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक हनुमंत कुलकर्णी यांनी केले, सूत्रसंचालन यतीन शहा यांनी केले, तर सुरेश बगले यांनी आभार मानले। या कार्यक्रमास उत्तर दक्षिण तालुक्यातील शेतकरी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते।